आता मी हे कॅमेरा समोर बोलते खरं, पण हा कॉन्फिडन्स येण्यासाठी ना मला पाठीमागचे 3 महिने झाले. मी अगोदर फक्त Instagramवर रील्स बनवायची, एक्सप्रेशन्स वगैरे देऊन त्यांचेच व्हॉइस वगैरे. मी कधी माझा आवाज वापरून मी काहीतरी बनवेन यावरती खरंच मला पण विश्वास नव्हता. आणि हा कॉन्फिडन्स येण्यासाठी खरंच खूप वेळ लागतो. आणि तेवढ्या कॉन्फिडेंटली मी अजून देखील नाही बनवू शकत काही गोष्टी, म्हणजे आहेत, म्हणजे असते ते गोष्ट की नाही होत. आता माझ्याशी खूप रिलेट करणारे लोक असाल तुम्ही पण, की मी एक अशी मुलगी आहे की प्रत्येक गोष्टीत ॲव्हरेज, माहीत नाही का, पण मला शाळेत सुद्धा नेहमी 70-72-75% पर्यंतच मार्क्स पडायचे. म्हणजे तिथेही मी ॲव्हरेज, म्हणजे कधी नंबर वगैरे आला नाही. ॲक्च्युली हा कमीपणा नाही आहे माझा. मी फर्स्ट क्लासमध्ये होते, फर्स्ट क्लासमध्ये मी होती, बट असं नाही की मी टॉपर होते, नाही. किंवा असं पण नाही की मला रनिंग करता येत होती, पण मी असं नाही की मी टॉपचीच असेल. मी म्हणजे ॲव्हरेज, तिथं पण ॲव्हरेज. मी म्हणजे काही म्हणा, कोणत्याही गोष्टीत मी गेली ना तर मी ॲव्हरेजच होते. आता खूप लोक रिलेट करतील याच्याशी, कारण जे गावाकडून येतात ना, जी लोक गावाकडून येतात ना, त्यांच्यात कॉन्फिडन्स खूप कमी असतो सुरुवातीला. आणि टॅलेंट असेल जरी ना तरी ते नाही शो करू शकत. त्यांचा तो लाजरा बुजरा स्वभाव, लोक काय म्हणतील ही भावना, आणि असे खूप सारे प्रश्न असतात ज्यावर मात करावी लागते इथपर्यंत येण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी, स्वतःची मतं सांगण्यासाठी खरंच खूप कॉन्फिडन्स लागतो. आता मी याबद्दलच तुम्हाला काहीतरी सांगणार आहे याच्याबद्दल, की माझी एक अशी फ्रेंड आहे की ती एकदम बेधडक सगळ्यांशी भिडते. ते मला आजपर्यंत जमलंच नाही कधी, खरंच नाही. आणि ती अशी आहे ना की ती काही बोलायच्या अगोदर कधी विचार करत नाही की हा काय बोलेल मला, तो काय बोलेल, मग मी हे लपवून ठेवते, मी नाही सांगत ही गोष्ट. नाही, तिला जे वाटते ना ते बिनधास्त ज्याला बोलायचं त्याला डायरेक्ट बोलते. पाठीमागं काही नाही बोलायचं, डायरेक्ट बिनधास्त तोंडावर बोलायचं. आम्हाला हे जमलेच नाही कधी. तुम्हाला समजत असेल ही भावना, की आपल्याला कितीतरी गोष्टी समजतात की हे चुकीचे आहे, चुकीचं होते, पण ती बोलण्याची हिंमत नाही होत. मी त्यातलीच आहे, पण ती फक्त हिंमतीचा विषय नाहीये इथं, की कोणती गोष्ट करायला जरी आपण कुठे गेलो ना तरी अगोदर कोणीतरी करा, मग मी ते करते. खरं आहे असं. मग त्याला त्याच्या पावलावर आपण चालायचं. खरं तर ही एक कमीपणाची भावना देखील आहे, पण तो कॉन्फिडन्सच होत नाही आपला, म्हणजे येत नाही ती हिंमत. का माहितीये का? कारण आपण कधी त्यावर चेसच केलं नाहीये. शाळेत आपल्या असाइनमेंट्स चेक व्हायच्या, बरोबर? त्यात माझी फाईल पहिली नाही पडायला पाहिजे तिथं. जर पहिली 1 नंबरला माझी फाईल ठेवलेली असेल तर मी ती काढणार आणि हळूच जाऊन खालच्या बाजूला ठेवून येणार. म्हणजे एक वेगळीच भीती मनात लहानपणीपासून बसलेली आहे, जी निघत नाही. किंवा कोणतीही गोष्ट, कोणतेही डॉक्युमेंटेशन, कुठेही जरी आपण बाहेर गेलो तरी आपण ती गोष्ट करायला खूप घाबरतो, की नाही नाही मी नाही विचारत, तू विचार ना प्लीज. नाही नाही यार, हे का नाही, काय विचार करतील, काय रिॲक्ट करतील, अरे ही गोष्ट मला माहीतच नाही, मला नाही आली तर हे लोक काय विचार करतील. हे असे खूप सारे क्वेश्चन्स आपणच क्रिएट करतो, आणि क्रिएट केल्यानंतर परत आपण जातच नाही पुढे म्हणजे विचारायला. पण आपल्याच सोबत आपले फ्रेंड्स असतात जे बिनधास्तपणे जातात आणि बोलतात. मग आपल्यात हा कॉन्फिडन्स काय येत नाही माहिती आहे का? कारण ही आपली जी भीती आहे ना मनात, जे लोक काय म्हणतील ती, त्याच्यावर आपण कधी मातच केली नाही. आपण घाबरतो तर आपण घाबरतो, ही गोष्ट आपण एक्सेप्ट केली आणि अजून पण आपण घाबरतो. पण आपण असं का नाही विचार करत की ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्याला घाबरवते ना, भीती दाखवते, तर तीच करून बघूया ना. मग डायरेक्ट करायचं एकदा. ज्या गोष्टीची भीती वाटते ना डायरेक्ट तीच करायला यायची, पहिली तीच करायची. त्याची भीती मारायचीच आहे आपल्याला, असं ठरवायचं. म्हणजे म्हणजे मला ह्या गोष्टीची भीती वाटते ना, आता मी हेच करणार. आता एक सर्वांनी असं ठरवा, जे लोक माझ्याशी रिलेट करतायत, ज्या माझ्यासारख्या व्यक्ती आहेत, ओके, तर प्लीज त्यांनी ना काही दिवसांसाठी ना असं ट्राय करा बघा, हिंमत जस्ट डेअरिंग करून बघा, तुम्हाला पण छान वाटेल खरं. की तुम्ही फक्त तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते ना डायरेक्ट तीच करायला घ्यायची उद्यापासून. म्हणजे हॉटेलमध्ये गेलं, ऑर्डर करायला पण भीती वाटे ना, यार काहीतरी वेगळंच आलं म्हणजे काय वगैरे वगैरे, काय नाही, बिनधास्त मेनू कार्ड घ्यायचं, बघायचं, डायरेक्ट ऑर्डर करायचं. आणि काही जरी डिश आली ना म्हणायचं हा हीच आवडते मला, मला माहिती आहे ही अशीच असते म्हणून. रिअलिटी सांगते,
तुम्ही एखाद्या गोष्टीला जर घाबरला ना, तर ती गोष्ट तुम्हाला अजून जास्त भीती दाखवते. तुम्ही समोर जाऊन जर तोपर्यंत तुम्हाला शो ऑफ करत नाही तुमचा, की मी काय आहे, तुम्हाला कोण काय बोलतंय आणि कोण काय बोलतंय, बोलतील पाठीमागं. आपण नाही काय जास्त डोकं लावत बसायचं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, की एखादी गोष्ट जर तुम्हाला ट्रिगर करत असेल, जर एखादी गोष्ट तुम्हाला भीती दाखवत असेल ना, तर डायरेक्ट तीच करायला घ्यायची. पहिली पहिली त्याची भीती मारायची. आपण एवढं लक्षात ठेवायचं. कारण काही दिवसांसाठी हे करून बघा, किती आनंद भेटतो आणि खरंच तुमच्या मनातील ती भीती ना निघून जाईल. आणि हा एक्सपिरियन्स केला ना, तर प्लीज माझ्याशी शेअर करा, की तुम्ही खरंच हे ट्राय केलं का? मला ऐकायला नक्कीच आवडेल. त्यातील जी भीती आहे ना कोणत्याही गोष्टीची, ती मारायची असेल तर त्याच्यावर हा एक रामबाण उपाय म्हणलं तरी चालेल. डायरेक्ट त्याची गोष्ट करायला घ्यायची. ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून जावा. लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.